आरटी प्रवेशास 9 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। चौथ्या प्रतीक्षा यादीमधील प्रवेश सुरू असताना हजारो रिक्त जागा आढळल्यात आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालकांनी आरटी प्रवेशास मुदतवाढ दिली आहे। मुंबईतील नाल्यांची सफाई करण्याचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र अद्याप मोठ्या नाल्यांची 91% तर छोट्या नाल्यांची 64% सफाई झालेली आहे। त्यामुळे महापालिकेपुढे मोठं आव्हान उभं आहे। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम काल दुपारी अर्धा तास बंद झाल्यानं रेल्वे वाहतूक कोलमडलेली होती। त्यामुळे लोकल जवळपास 20 ते 40 मिनिटे उशिराने धावत असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला। ठाण्यातील शहापुरात वीज पुरवठा सतत खंडित होतोय। त्यामुळे विजेअभावी नागरिक त्रस्त झालेत। तर वीज वितरण कंपनीविरोधात ही नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तसंच वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या जवानांचा गणवेश लवकरच बदलला जाणार आहे। हे जवान आता डिजिटल पॅटर्नच्या कॉम्बॅट पोशाखामध्ये दिसणार आहेत। नव्या पोशाखात 50% खाकी, 45% हिरवा आणि 5% तपकिरी रंग असेल। पुढील एका वर्षात बीएसएफचे सगळे जवान नव्या पोशाखात दिसतील। अकोल्यात 2800 जन्मदाखले रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेत। या आदेशाविरोधात एमआयएम रस्त्यावर उतरलेली आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमने ठिय्या आंदोलन केलं। या आदेशामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं एमआयएमचं म्हणणं आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये बेमोसमी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे। शेतात साठवलेला कांदा खराब झाल्यानं आदिवासी शेतकरी हवालदिल झालेला आहे। दरम्यान अद्याप कोणतेही पंचनामे झाले नसल्यानं या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। पावसामुळे एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्याचं नुकसान झालं। शेतात पावसाचं पाणी साचल्यानं संपूर्ण चिखलमय झालेलं आहे। त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली। अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त रांगोळी साकारण्यात आलेली आहे। प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावरांनी रांगोळी साकारली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये रांगोळीचं उद्घाटन करण्यात आलं। सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकरांची जयंती उत्साहामध्ये साजरी झाली। यावेळी ग्रामपंचायतीतील 2 महिलांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केली आहे। नाशिकच्या निफाडमधील कोकण गावामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। तर या बिबट्याचा वावरही सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। त्यामुळे या परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते। नाशिकमध्ये चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे नितीन आहेर यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये नितीन आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। भिवंडीतील दापोडा गावाजवळ एका भरधाव ट्रकनं 2 चारचाकी वाहनांना धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये दुकानं फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले। गेल्या 7 वर्षांपासून फरार असलेल्या खुर्शीद शेख उर्फ शेराला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये शेराच्या टोळीवर गुन्हे दाखल आहेत। नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी कारवाई करण्याच्या मोहिमेमध्ये घणसोली, रबाळे, एमआयडीसी आणि एपीएमसीमध्ये छापा टाकला। या कारवाईमध्ये 1,90,000 गांजा जप्त करण्यात आलाय। तसंच 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 45 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। तसंच कारवाईमध्ये 2 ट्रक भरून सामानही जप्त करण्यात आले। सांगलीत आरपीआयच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंधूरमधील यश आणि भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती। सांगलीकरांनी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन केले। मुंबई विद्यापीठाचे अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशासाठीचे ॲप 4 ते 5 दिवस बंद होतं। त्यामुळे मुदतवाढ न देताच प्रवेश प्रक्रिया बंद केल्यानं अभाविप आक्रमक झाली आहे। जालन्यातल्या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये महिला शेतकऱ्यांनी राडा घातलाय। जावखेडा
ठोंबरे गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून व्यापाऱ्यांना पैसे न देताच धूम ठोकली आहे। याबाबत भोकरदन पोलिसांनी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न केल्यानं महिला शेतकरी संतप्त झाल्या। यावेळी महिला आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की देखील झाली। गोंदियातल्या मुरपारमध्ये इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींकडून 4,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या चोरट्यांनी गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मुरपार दरम्यान 6 इलेक्ट्रिक खांबांवर लावलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तारा पळवलेल्या होत्या। पालघरमध्ये प्रियकरानं अल्पवयीन प्रेयसीवर गोळीबार केलाय। गोळीबारामध्ये अल्पवयीन प्रेयसी गंभीर जखमी झालेली आहे। तिच्यावर बोईसर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।